गुड बाय नाही. सोन्या गुन्हा म्हणालेत का आम्हाला नका जायचं आज सोन्या म्हणायलाय. उद्या बुधवार आहे काय. पिलू गेले बैल आपले. हाय पिलू. पिलू आनंदी आनंदी ते बघ सोने गेला तर बघ काय झालं माती खालीच काय. आनंदी बघ ना सोने गेलाय. आनंदी बघ की सोने गेलाय. सोने गेलाय तर पप्पा बी गेले रे बाबा. पप्पा बी गेले रे तिकडे बघ की पप्पा गेले रे. अरे सोने गेला रे सोने गेला. आनंदी हे शिवडे आज नाही वरडायची बघ. गेले आता त्याने दिसले रे. गेले का नाही तुला मगाच म्हणलं होतं दाखवायला लागली होती तो बघितलंच नाहीस. आव आनंदी गेले बघ पप्पा दिसायलेत आता खरखर दिसायलेत खरखर दिसायलेत बघ. शेण काढा ठुले ना मला आता शेण काढ म्हणून तू हाय माझी आता शेण काढायची बारी. शेण ठुले मला काढायला म्हणे काढून घे म्हणे शेण. शेणामध्ये लक्ष्मी असती आणि तो काढलं शेण तर मग चांगलं होईना असं तसं काहीतरी वगैरे मला बोलून गेले तू. काढते आता शेण. खरंच आहे का सांगा बरं बहिणीनं शेणामध्ये लक्ष्मी बघा बरं हे शेण. एकच टोपला आहे एका टोपल्याचा आज त्यांना कटाळा आलाय. एका टोपल्याचा भरायचा शेण भरायचा. अरे देवा मला बी भारी वाटतं शेण काढायला. काम काहीतरी पाहिजे येत माणसाची जल मला त्याच्यामुळे मी लागते माहिती का. आमचा सोन्या बुनिया लय बटा हगतोय थोडा. सोन्या आमचा नाही हगत एवढा. बारीक बारीक पोटेच बैल आहेत काय लय मोठाले बैल नाहीत काय नाही. मोठाले नाहीत बैल आमचे. मोठाले बैल खादड मोठे असले त्यांची खायची पुन्हा मग लय लागत लय हा बी होते शेण बी पडत. आता इथं काय सारवायचं फिरवायचं आम्हाला काहीच नाही. नुसतं शेण भरायचं उकांड्यावर टाकायचं आणि यायचं. गेले आता मालक कामाला तर काय कायचे प्रश्न होते की तुमचे मालक कामाला जाते त्यांचा रोज किती असतोय तर त्यांना रोज आहे 1000 रुपये. रोज दिवसभर काम करणे आणि घरी येणे. 2 बैल आणि आमचे मालक. उन्हाचं ऊन बघत नाहीत ताण बघत नाहीत. दिवसभर त्यांचं काम सुरूच असते सुरूच. बघा हे असं छोटा पाला घेतला का नाही काढून. ह्या काही सोन्याने गुन्ह्याने पाणी सांडवलं एवढं मोठं. गुन्ह्याने त्यांच्या काय म्हणतात त्यांनी पाणी सांडवलेलं जाऊन हांडाभर पाणी उलती त्यात असं करतात. पाणी सांडवलं म्हणजे तुम्हाला माहिती असेल काय म्हणायला मी तर काय करावं तिथं कळा ना. कसं आहे कोणाकोणाला आवडतं बरं शेण भरायला. खरं सांगू का आमचे मालक शेण त्यांना भरल्याशिवाय त्यांना करमत नाही. उगाच त्यांना कटाळा आलाय म्हणून मला ठेवून गेले शेण. नाही तर आमचे मालक मला अजिबात त्रास देत नाहीत. अजिबात म्हणत नाहीत म्हणे तू शेण भर तर शेण भरलंस तर मग बरं असं काहीच म्हणत नाहीत. आज त्यांच्या काहीतरी मनात आलं आहे म्हणून त्यांनी आज मला शेण भरायला लावलं आहे. कसं असतं माहिती का एखाद्या बाळीत नवऱ्याचं ऐकलेलं बी चांगलं असतं. नवऱ्याचं ऐकलं म्हणजे कल्याण होतं कल्याण. कुठल्या बी असल्या गोष्टी असल्या का नाही आणि जर कोणी सांगितलं समजा आपल्या घरच्याने असू कोणी बी असू तर ते चांगल्या होण्यासाठी सांगत असते. तेवढं आपण समजून जायचं. आपण नाही म्हणायचं मी नसते करीत मला काय गरज नाही. रोज त्यांनी शेण काढलं आणि जर समजा एखाद्या दिवशी जर मी काढलं तर मला किती ना खुश होते ना. म्हणते बाबा माझ्या बायकोनं आज शेण काढले रे. माझी बायको भारी रे. ते बी खुश. आपलं काम बी होतं आहे आपल्याला बी काम येतं आहे. पण आज सगळं एका हाताने शेण भरलं मी. किती शेण झाले किती मला हे बघा हे का टोपलं आणि एका टोपल्यासाठीच मालकाचा आमचा धरपडा धरा पडा. एका टोपलं गाडायचा कटाळा आलाय द्यावा काय करावा. एक पावटी इकडे एक पावटी तिकडं. आनंदे तुझं आहे का शेण. तुझं बी आहे थोडं शेण.
अरे देवा, याचा कचरा उचलून टाकावं लागतं तिकडं, तेव्हा मेळ लागतोय. पुन्हा काढायचं खराट्याने झाडून फरफार फरफार फरफार. काल लय मजा झाली बैलाची. काल येला आणले होते एक गटुडभर. एक जण म्हणले येलं न्या 1000 तुमच्या बैलाला. आणले मग आमच्या मालकाने बैलाला येलं. तर मालक आज म्हणले की म्हणे तू शेण भर रे. पण माहिती का, लक्ष्मीच्या हाताने शेण भर म्हणले. मला माहीत नाही लक्ष्मीच्या हाताने भर म्हणले त्याच्यामुळं. पण आज त्यांना इतकं कटाळा आलता का नाही, लयच कटाळा आलता. रोज नाही तर हे एक टोपलं टाकायला त्यांना काहीच वाटत नाही. तिथून हेवढ्यामध्ये 2 बैलाची एक टोपली निघत आहे. एवढंच आय आता मी इथे टाकून एवढं ठोकली. आमचा मालक मला कधीच त्रास देत नाही. म्हणत नाही की हे काम तू कर, तुला करायच पाहिजे. ते म्हणते तर मला बोलवून म्हणते तर लक्ष्मी आहेस तू माझी, आणि लक्ष्मीने शेण चाललेलं चांगलं असते, पैशात बरकात येत नाही. काय बाई, काय बाई, शेण भरू द्यायचं नाही काय? शेण भरू द्यायचं नाही, सरक महागा आता तू काय तुझे काय पप्पा आहे का काय? मी शेण भरताना लगे भांडण खेळते तर तसं वास घे आधी. मी कोण शेण भरायला लागले आधी विचार कर. आज जर बाबा तू तसं केलंस, पप्पाला करतेस तसं तर लय मारून तुला. मी शेण भरणार नाही तर तशीच घाण ठेवून बघ. शेणाचा वास येतो गे नाही, तिकडं गे खागे, तिकडे ते खागे खागे. पप्पासारखी नाही गे करीत मी, खाजीत नाही गे. मला जर मारलं का नाही मी शेण घेऊन भरणार नाही बरं का गे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तू इकडे. तुम्ही शेण हकता गडे आणि मला भराव लावता गडे. भरू देत नाही तुम्ही गडे, आणि कसं करता येड्यावणी गडे. इथं येलं टाकले तुम्ही खा गडे. सरका पलीकड गडे, सरका 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 सरका. आता तुम्ही इकडे यायचं नाही गडे, खाजवायचं असते का गडे, तिकडं जाते तुम्ही गडे. बरे खा खा खा. आता एक हात तुला गुलवायला आणि एक हात तिकडे. लिंडे हे बघ, लिंडे लिंड्या बघ, लिंडे हे लिंड्या बघ, लिंडे लिंडे. काय करू खाजू तुला? तुला खरा खरा शेण भरली का खरा खरा खरा. कसं काय खाजवायचंय तुला रे, गोचडक झाले तुला आधी. असं खाजवून खाजवून घ्यायचं शेण गोळा करून याच्या हाताने. जुन्या हाताने शेण नाहीच गुडे, हे लगेच खाजवायचं चालू. लगेच इकडं खाजवायचं, असे धार काढणार. चळ 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 चळ. गुंडी भरून धार काढते, गुंडी भरून येणार का घागर भरून देणार. आनंदी गाय दूध तू आनंदी 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 किती दूध देणार आहेस तू? असं पाय फाकून उभं राहायचं बरं का धार काढताना. चळा 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 चळा. बाद झाला आता धार काढायचं. बा चला खा आता, खायला चालू का ग माझी. दूध काढ देत नाही तिला धरतीला दाखव. काय करायचं, खाजवायचं तुला. आता माय खाजीत नाही ग तुला, मला बी आंघोळ फिंगोळ करू दे. सकाळ सकाळ तुला काय आंघोळीची गरज नाही, तू काय आंघोळ करीत नाहीस काय नाही. शेंगा खाऊ दे, शेंगाला बाबा 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 शेंगा सर 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 शेंगा त्याच्यामध्ये खा. शेंगा फिंगा खा सकाळ सकाळ. मी दात घासायचं राहिली तुझ्या नागाने, मी खाईन सुरख. झालं माझं उरकलं आता इथलं काम. तर हे बघा कसं लहान लेकरांनी महागं लागत आहे. हे महागं लागलं ह्या का कसं चाटीत आहे हे का. चल 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 आता तू बी चल. कसं येत आहे बघा ती मागे. अगं तुला इथंच राहायचंय, यायचं नाही. प्रेमीला मदत बांध रे, आणि लवकर ये तू गावात. आव
बाय आनंदे, बाय बाय. तर आनंदी माझी सारखी बघते इकडे तिकडं. मालक बी गेले की लगेच ओरडती मोठ्यानी, मी बी चालले की आरडती मोठ्यानी. आता हितवर जाऊस तर काय नाही, थोडंसं खाली गेलं की लगे आरडा चालू करते. बघायली वाटाला तिकडं आलेत का कसे म्हणून मालक आरडती आता मला बघून बी. जनावराला जीव लावल्यावर लय जनावर येड्यावानी करते. आनंदे चल, आनंदे, हो अगं चल ना.